तर हॅलो गाईज, आपण आलो आहे नंदना पॅलेस रेस्टॉरंटमध्ये. तर हे ऑथेंटिक आंध्रा स्टाईल रेस्टॉरंट आहे. चव जाणून मला चवीचं सांगेल फक्त. तर तुम्ही तुम्हाला तर मेन्यू दाखवतो, मग काय ऑर्डर केलं ते दाखवतो, मग चव सांगतो, मग शेवटी विल बी सायनिंग ऑफ. तर हा इथला मेन्यू आहे उघडला. इथे तुम्ही पाहू शकता नंदना पॅलेस रेस्टॉरंट. मग इथे काय काय मिळतं तुम्ही पाहून घ्या. आता यांची हिस्ट्री आणि तमिळमध्ये दिली आहे, वाचताना त्यात सांगितलं असतं काय लिहिलं आहे. आपण पहिल्या पानावर जाऊन यांचे अवॉर्ड्स, मग यांची रिमेनिंग हिस्ट्री असं सगळं आहे. हे अवॉर्ड यांना मिळालेले आहेत फूड इंडस्ट्रीमध्ये जेवढे आहेत मोठे अवॉर्ड्स त्यांना मिळालेले आहे. मग नेक्स्ट यांची वेळ तुम्ही पाहून घ्या. लंचची 11:30 ते 4 आहे, डिनरची 6:30 ते 11 आहे. मग इथला मेन्यू सुरू होतो. हे सूप्स, मग हे असं मील्स सर्व करतात. मग अशी बिर्याणी देतात. असं दाखवलं काय माहिती कशी. मग इथे बिर्याणीचे प्राइजेस आणि मेन्यू आहे तुम्ही पाहून घ्या. इथे खाली 3 बिर्याणी दाखवलेल्या आहे. दिसायला तर चविष्ट वाटतं, खायला पाहू. मग पुढचं हे बांबू चिकन नावाची ती डिश आहे. या साईडला आले तर तुम्ही इथे तुम्हाला स्टार्टर्स आणि ते सगळं दिसेल. एक ओव्हरऑल मी तुम्हाला एक आउटलुक दाखवून देतो पुन्हा एकदा, एक नाही सांगत भरून जाईल. तर हे अजून स्टार्टर्स यांच्याकडे आधी फिश, सगळं फिश, चिकन, मटन सगळं मिळतं इथे. मेन्यू पाहिलं तुम्ही तर मेन कोर्समध्ये यांच्याकडे व्हेज नॉनव्हेजमध्ये दोन्ही ऑप्शन आहे. मला जर तुम्ही व्हेज खाणार असेल तुम्ही व्हेज ऑप्ट करू शकता. मग इथे पोळ्या, मग अजून एशियन फूड वगैरे सगळं मिळतं तुम्हाला. फ्राईड राईस वगैरे सगळं जे तुम्ही नॉर्मली इथे येऊन खाऊ शकता. मग पराठा आणि परोठा जिथली फेमस हे आहे साऊथचं, तेही तुम्हाला मिळेल. मग इथे डेझर्टमध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहे. व्हॅनिला, बटरस्कॉच आणि ते सगळं असा मेन्यू आहे यांचा. आणि हे शेवटचं पान तिथे मॉकटेल्स आणि बेवरेजेस दिलेले आहे. याच्यात तुम्ही काही ऑर्डर करू शकता. देन यांचं हे कन्क्लुजन सारखं पान आहे इथे शेवटी, जे परत तमिळमध्ये दिलेलं सांगू नाही शकत. अँड देअर एंड्स द मेन्यू बाय लास्ट पेज क्लोज. तर याची आपलं जेवण येण्याच्या आधी याची हिस्ट्री सांगतो तुम्हाला. तर हे नंदना जे रेस्टॉरंट आहे त्याची सुरुवात 1997मध्ये रविचंद्र नावाच्या माणसानी सोलिंगपूर, चित्तोर, आंध्र प्रदेशमध्ये एक गाव आहे आंध्र प्रदेशच्या बॉर्डरवर, चित्तोर नावाचं, तिथे यांनी सुरुवात केली होती. तर यांना वाटलं की चांगली चेंज आपली सुरू आहे, तर यांनी मग अजून बाकी यांच्या ब्रांचेस वाढवल्या. हे जे तुम्ही पाहिलं हे म्हटलं ऑथेंटिक आंध्रा बेस्ड आहे. त्याची सुरुवात ही आंध्रमध्येच झालेली आहे. तर आता आपण तशा जुन्या ह्याच्यात आलेलो आहे. तर याला तुम्ही म्हणू शकता एक जवळपास 2-2.5 दशक झाले असतील, डेकेड्स, 2-3 डेकेड्स झाले असतील. पहिल्यांदाच आलो आहे, ऑर्डर दिलेला आहे. आता आल्यावर तुम्हाला सांगतो मग. तर आता आपण इथे आलेलो आहे. इथे पानावर आपल्या दिलेलं आहे. इथे एक प्रथा आहे की तुम्ही कोणत्याही इथल्या साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये जाल, तुम्हाला पाण्याने स्वच्छ करायची तुम्हाला हे आहे. हातात पाणी घ्यायचं, असं शिंपायचं पूर्ण पाणीवर, असं ग्लास ठेवून मग हात फैलून पूर्ण पसरून एकदा ताट तुमचं पुसून झालं, मग तुम्ही असं खाली झटकून द्यायचं पाण्याला. झटकून तुम्ही जेवायला सुरू करू शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता माझी सुप्रीम चिकन बिर्याणी आली आहे. खाली तांदूळ, हे वरती चिकनचे तुकडे दिलेले आहे. ही आपल्या मित्राची मटन बिर्याणी आलेली आहे, नेल्लूर मटन बिर्याणी. त्यांनी ताटात ऑलरेडी घेतलेली आहे. त्यासोबत आम्हाला रायता आणि ही चिकनची ग्रेव्ही मिळाली आहे. तर आता आपल्या मित्रांनी मटन बिर्याणी ताटात घेतलेली आहे, तर तो सांगेल कशी आहे. तर घास घेतला आहे त्यांनी. Actually it tastes too good. And even the pieces were cooked very well. Overall, all the spices, everything. Out of 5, how much will you give? Out of 5, 4. Done. तर आता फायनली आपली बिर्याणी आपल्या ताटात मिळत आहे. तर चिकनचे पीसेस वेगळे काढून दिले आहे. आता आपल्या अजून त्यांनी पीसेस काढलेले आहे. आता तो गरमागरम भात येत आहे एकदम. चवीची वाट आहे. चव तर दिसायला चांगला वाटत आहे. तर चव पाहून सांगू कशी आहे. तर आता आपण फायनली टेस्टिंगच्या ह्याच्यावर आलो आहे. त्याचा तुम्ही हा तुकडा पाहू शकता, एकदम सॉफ्ट आहे, एकदम आरामात तुटून आलेला आहे. ते आपण ह्याच्यात टाकू. सोबत ही जी यांनी ग्रेव्ही दिलेली आहे ही वाली, ती आपण ह्याच्यात अशी टाकू गरमागरम. घास घेऊ. बिर्याणी एकदम तिखट आहे. चिकनचे जे पीसेस आहे एकदम ज्युसी, एकदम तिखट आहे. तुम्हाला तिखट आवडत असेल आणि तुम्ही बिर्याणीचे जे बिर्याणी
परत मरायला तयार असाल तर तुम्ही नक्की इथली आंध्र स्टाईलची कुठेही जा तुम्ही बिर्याणी ट्राय करा. आता हे पीसेस करीसोबत एक नंबर वाटत आहे. आता याचा आस्वाद घेतो, तुम्हाला मग थोड्या वेळाने अजून सांगतो. आता आपण इथली मटन बिर्याणी ट्राय करून जाऊ. आता घेतली आहे. कम्पेअर्ड टू चिकन याचं तिखट कमी आहे. मी पीस नाही घेतला कारण मित्राकडनं थोडीशी घेतली होती, पण तर मला दोन्ही बिर्याणीची आवडली आहे. चिकनची थोडी तिखट आहे, मटनची म्हणजे बेस आहे. पीस नाही घेतला, चिकनचा पीस ज्युसी होता. आता रायता आलेला आहे. ओव्हरऑल दोन्ही बिर्याणी आवडलेल्या आहे. तर थोड्या वेळात तुम्हाला भेटतो, मग त्याचाही आस्वाद घेऊ द्या. माझं सीन असं झालं आहे की मी घरनं ऑलरेडी 2 पोळ्या आणि लाल माठची भाजी खाऊन आलेलो आहे. त्यामुळे बिर्याणी घराच्या खाली उतरत नाही आहे, पण खाण्याचा अपमान नाही करावा म्हणून कसं तरी करून संपत आहे. आता तुम्ही पाहू शकता एवढी उरली आहे माझ्याकडे, ते माझ्या हातवर उरलेली आहे. तर कशी करू, माझा आत्ताच श्वास पडतो मला ठीक आहे, पण खाण्याचा अपमान नाही करावा म्हणून मी संपत आहे. संपल्यावर मग भेटतो. तर आता फायनली आपली बिर्याणी खाऊन झालेली आहे. हे आपण ताटात ठेवलेले आहे. आणि आज मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, साऊथमध्ये एक प्रथा आहे की तुम्ही ज्यावेळी जे केळाच्या पानावर जेवता तर तुम्ही आपलं पान आपल्या बाजूला फोल्ड केलं, असं मी केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जेवण आवडलेलं आहे आणि मी याला 5 पैकी 5 दिली इथं जेवणाला. तर आता आपण इथे एक नवीन त्यांनी सजेस्ट केलं इथल्या स्टाफ लोकांनी की आंध्रामध्ये हे एलनीर पायसम म्हणजे नारळाचं पायसम. तर ते त्यात त्यांनी नारळ आणि असे खूप पीसेस टाकलेले आहे. आता याचा जो पिऊन तुम्हाला सांगतो. आता तर तुमच्यासमोर हा पहिला गोड, फर्स्ट टाईम ट्राय करता पहिला गोड. एकदम प्रत्येक म्हणजे तुम्ही आता एकच गोट घेतला आहे, पण त्या एका गोटामध्ये तुम्हाला नारळाचे जे आतमधलं जे असतं ते किस म्हणतो आपण नारळाचा, तो तुम्हाला दिसतो याच्यात. एकदम कुलिंग इफेक्ट देतो. एकदम बिर्याणी खाल्ल्यावर तुम्ही हे खाल्लं असं इथले लोक म्हणतात की जेवण पचून जातं, म्हणून मी हे घेतलेलं आहे. चव एक नंबर आहे. पहिल्यांदा ट्राय करता, पहिल्यांदा तुम्ही याला 5 पैकी 5 देईल. तर आता अजून एक गोड घेतो. नारळाच्या छोट्या पीसचे छोट्या पोळी असतो, मोठ्या पोळी असतो, दोन्ही तुम्हाला येते. याचा अजून काय ते टाकलेलं आहे, दूध टाकलेलं आहे, तर तशाने दिलेलं आहे. ओव्हरऑल बिर्याणी आणि याला मी 5 पैकी 5 देईल. मला पण खूप आवडलेलं आहे. अजून एक गोष्ट ऑर्डर केली आहे, तुम्हाला दाखवतो. आता फायनली तुम्हाला माहीत आहे मी डेझर्टचा दिवाना आहे. तुम्ही फालुदा ऑर्डर केला होता, इथलं स्पेशल नंदना स्पेशल फालुदा. तुम्ही पाहू शकता एवढा मोठा आलेला आहे. याच्यात त्यांनी 2 प्रकारचे आईस्क्रीम दिलेले आहे, सब्जा सीड्स फळं. मग खाली तुम्ही पाहू शकता खालची लेअर जेलीची आहे. मध्ये आय थिंक त्यांनी काहीतरी वेगळं टाकलेलं आहे पांढऱ्या रंगाचं, ते काय माहीत नाही आपल्याला. केळ वगैरे काय असेल फळ म्हटलं तर एवढं सगळ्यांनी हे इथे यांनी दिलेलं आहे. शेवटी ही स्टिक दिलेली आहे. हे मला वाटतं बटरस्कॉचचं आहे सर, आपण खाऊन पाहू. हे त्या नावाप्रमाणेच जे स्पेशल जे मध्ये येतं यांच्या नावात त्याप्रमाणे यांचा फालुदा आहे. थोडं आतमध्ये टाकून बीट फळ घेतो. त्याचे एक फळ आलेलं आहे बघ, बीट फळ. बाकी सगळं मिळून दोन्ही आईस्क्रीम बाकी सगळं मिळून फालुदाले मी 5/5 दिली. दोन्ही यालाही 5/5 दिले, पायसमला आणि बिर्याणीला. यालाही 5 पैकी 5 दिली. ओव्हरऑल ॲम्बियन्स सगळं मिळून सर्व्हिस सगळ्यांना मिळून मी 9 दिली. सर्व्हिस थोडी उशीर आली म्हणून 9 दिली मी. चव वाईज एव्हरीथिंग बेटर आहे. आता हे शेवटी मी आता खात आहे. याच्यानंतर अजून एक गोष्ट सांगायची आहे, शेवटची आणि तुमच्याकरता मस्त आहे, ते म्हणजे व्हिडिओला लाईक करणे, शेअर करणे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि न विसरता सबस्क्राईब करणे. माहीत आहे नवीन चॅनल आहे, पण सबस्क्राईब करायला आम्हालाही चांगलं वाटेल, मला चांगलं वाटेल आणि नवीन व्हिडिओज मी टाकत येईल. तर तुम्हाला दर आठवड्याला एक व्हिडिओ येईल. तर असा होता आजचा आपला व्हिडिओ नंदना पॅलेस क्रोमपेटमधला. हे लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. मी केव्हाही कोणी मुंबई किंवा कुठेही आपले मराठी लोक चेन्नईत आले नक्की नंदना पॅलेसमध्ये येऊन तुम्ही इथली सुप्रीम चिकन बिर्याणी आणि नेल्लोर मटन बिर्याणी हे दोन्ही ट्राय कराल. ऑफकोर्स पायसम घ्याल, पायसमने तुम्हाला हलकं वाटतं, थंड वाटेल. आणि शेवटी फालुदा घेणं विसरू नका. तर विथ दिस आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.